नमस्कार मित्रांनो, आजच्या भागामध्ये आता इकडं जो सत्य आहे, सत्य आता सगळेजण खूप खुश असतो. सत्य आता मंजूला सांगतो, की "हे बघा वाघ," आपल्या लग्नाची वाढदिवस आहे आज. तर मंजूला पहिलं सगळं आठवतं. सत्याचं तिच्यावर किती प्रेम होतं, तिचं सत्यावर किती प्रेम होतं, हे सगळं तिला आठवतं आणि ती खूप हे करते. ती म्हणते, की खरं सत्या पहिले कसा होता ना, आणि ती रडायला लागते आणि सत्या पण. सत्या म्हणतो, "हॅपी अॅनिव्हर्सरी वाघमारे." तर आता मंजू पण आता रडते आणि रूममध्ये जाते आणि एकटीच रडत राहते. ते खूप रडते एकटीच आणि स्वतःला खूप त्रास करून घेते. तेवढ्यात मंजूची आई येते आणि म्हणते, की "अगं म्हणजे मंजू का रडते तू? अगं शांत हो ना. का स्वतःला एवढा त्रास करून घेते? एवढा त्रास करून घेऊ नकोस स्वतःला. अगं स्वतःकडे लक्ष दे ना तू. असं का वागतेस मंजू? अगं तू असं वागू नकोस. तू जर असं केलं तर आमचं कसं व्हायचं? विचार कर ना तू." तर आता लगेच ती म्हणते, की "हो ना." तेवढ्यात आता लगेच मंजू तिथे उठते. सकाळी-सकाळी इकडे सत्य आता सगळ्या तयारीला लागलेला असतो. कारण की त्याच्या घरी त्याचं जोडप्यांचे लग्न करायचे असते त्याला. त्याला सामूहिक विवाह करायचा असतो. त्यामुळे तो काही जोडपे बोलवतो. सामूहिक विवाह त्याचा तिथे चालू होतो. तर आता इकडं ते जोडप्यांना घेऊन येतात. ते जोडपे तिथे येतात आणि आता ते जोडपे आल्यावर आतमध्ये जातात आणि इकडं बलमा सत्याला म्हणतो, की "अरे सत्या, एक खूप अवघड झालं. आपण ज्या आचार्याला ऑर्डर दिली होती ना, तो आचारी ऐन वेळेस नाही म्हणतोय. आता काय करायचं आपण? आता कुणी स्वयंपाक बनवील? आपल्याला कोण देईल स्वयंपाक बनवून? सत्या, आता आपण काय करणार आहोत?" सत्या म्हणतो, की "आता काय करायचं बलमा? काहीच कळत नाहीये मला तरी. आता आपण काय करायचं बलमा?" बलमा म्हणतो, की "हे बघ सत्या, आता आपल्याकडं काहीच पर्याय नाहीये." तर आता सत्या म्हणतो, की "तू काळजी करू नको." बलमाला म्हणतो, "मी आहे ना, मी करेल काहीतरी." असं सत्या म्हणतो आणि आता लगेच बलमा तिथून जातो आणि सत्या आता स्वयंपाकाची तयारीला लागतो. तो म्हणतो की मलाच काहीतरी करावं लागेल आणि सध्या आता एका ठिकाणी तेव्हा स्वयंपाकाची चूल वगैरे मांडतो. तेव्हा सगळा स्वयंपाक ते सुरू करतात. तर इकडं आता लगेच जे हे आहेत मंजू आणि ते आतमध्ये असतात. तर आता लगेच मंजू जो सत्य आहे त्याला सवी म्हणते की "सत्यदादा खरंच तुम्ही खूप भारी केलं." तर आता इकडं जे अमृता आहे ते आवरून बाहेर येते आणि ती रडत असते. तर आता लगेच अमृताला सत्य म्हणतो की "काय गं अमृता, काय झालं? अगं झालं गेलं ते विसरून जायचं आणि आपलं नवीन सुरुवात करायची. काय एवढं विसरत नाही बसायचं आठवत?" तर ती म्हणते, की "हो ना सत्य खरंच तुम्ही किती चांगले आहात ना. अहो तुम्ही तर आठवण राहावी लग्नाच्या वाढदिवसाची म्हणून काय करताय? अहो तुम्हाला तुम्हाला खरंच लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा." तर सत्या म्हणतो, की "थँक अमृता." तर आता लगेच ती म्हणते, की "हो पण तुम्ही जिच्यासाठी केलंय ना सत्यदाजी हा खरंच खूप लक्की दिवस आहे. कारण जिच्यासाठी केलंय ती आज स्वतः डोळ्यांनी बघणार आहे हे सगळं काही." तर आता सवी म्हणते, की "हो मी तर देवाला नवस करणार आहे, उपवास करणार आहे माझ्या सत्यदादाला आणि मंजू वहिनीला लवकरात लवकर एकत्र येऊन दे यासाठी." तर आता सत्या म्हणतो, की "हो." तर आता लगेच जी मंजूची आई आहे ती म्हणते, की "हो, तुला जे करायचं ते कर, पण हे दोघं पुन्हा एकदा एकाले झाले पाहिजे," असं म्हणते. सत्या म्हणतो, की "हो, हो ना." तर आता इकडं मंजू रूममध्ये असते. तेवढ्यात तिथे जी सवी आहे ती जाते आणि रडत राहते. तर आता मंजू विचारते, "काय गं सवी, काय झालं तुला एवढं रडायला?" तर ती म्हणते, की "अहो मंजू वहिनी काय नाही. अहो तुम्हाला काय कळणार हो मला काय झालंय रडायला. अहो तुम्ही कधी विचार केलाय का? अहो तुम्हाला माहिती आहे का खाली सत्यदादांनी काय ठेवलं आहे? अहो एवढा मोठा सामूहिक विवाह ठेवला आहे. अहो जेव्हापासून तुम्ही सत्यदादाला सोडून गेलात ना, तेव्हापासून तो तुमच्या विवाहाच्या दिवशी असं विवाह पार पडत असतो." तर आता मंजू पण आवरायला लागते. मंजू पण आवरायला घेते. ती म्हणते, की "खरं सत्या मनाने किती चांगला आहे ना." तर आता इकडं सगळेजण स्वयंपाक बनत असतात. तर इकडं तात्यासाहेबांची बायको आहे ती शुद्धीवर येते आणि बघते तर तिथे म्हणते मला किडनॅप करून ठेवलं आणि तिथून ती पळत सुटते. तेवढ्यात ते माणसं तिला बघतात आणि तिच्या मागे लागतात. तिला शोधायला जातात. तर आता इकडं जे सत्य ते आहे ते स्वयंपाक बनवायला घेतात. तेवढ्यात मंजू येते आणि आता मंजू आल्यावरती आता सत्य लगेच सत्य आणि मंजू दोघी मिळून स्वयंपाक बनवतात आणि स्वयंपाक बनवताना आता लगेच सत्या मंजू दोघंही हात धरून स्वयंपाक बनवत असतात. तेवढ्यात आता लगेच ते हलवतात. तेवढ्यात तिथे ज्या मम्मी साहेब आहेत त्या येतात आणि हे बघून त्यांना खूप राग येतो. बघूया आता पुढील भागात काय घडतं. बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.